वेलकम बॅक टू माय चॅनल. आता हा जो व्लॉग आहे ना तसं तर जुना आहे बरं का, 3-4 महिने झाले ह्या व्लॉगला शूट करून. आता मध्ये ना मी एकदा अचानकच माहेरी आले होते बघा, तर ते ह्याच कारणासाठी की सृष्टीवहिनीची चोरोटी करायची होती म्हणून. पण आता त्यांची पहिल्यांदाच प्रेग्नेन्सी होती आणि जरा प्रेग्नेन्सी पण थोडी कॉम्प्लिकेटेड होती, त्याच्यामुळे आम्ही काही हा व्लॉग शेअर केला नव्हता. आता म्हटलं 1-2 दिवसात आपल्याला गुड न्यूज कळणारच आहे, तर म्हटलं चला आज शेअर करू हा व्लॉग तुमच्यासोबत. तर इथं ना मग इकडं दोघींची स्वयंपाकाची तयारी सुरू होती. इकडं तोपर्यंत वैभव आणि मी इकडं आपलं तेवढंच छोटंसं डेकोरेशन करून घेतलं होतं बघा इथं. म्हणजे असं नेहमीप्रमाणे प्लॅन काही नव्हतं आपलं, असंच करत करत गेले. आता इथं आरवने पण मला भरपूर अशी मदत केली होती हे सगळं डेकोरेशन करण्यासाठी. इथं सृष्टीवहिनीला म्हणलं स्वयंपाकात काय मदत करायला, तर त्या म्हणल्या नाही तुमचं तुमचं काम तुम्ही करा, माझं मी करते म्हणून सृष्टीवहिनीची बहीण अक्का आणि त्या दोघी तिघी तिकडं स्वयंपाकाला लागल्या होत्या. तोपर्यंत तिकडं मग माझी तयारी झाली होती. आणि सृष्टीवहिनीच्या माहेरी म्हणजे अशी पद्धत आहे की चोरओटी ही ना नंदेनी करायची असते म्हणून. मग त्याच्यामुळे मग मी चोरओटी करायची म्हणून सगळ्या तयारीने आले होते. आणि इथं बघा असताना तोपर्यंत बाहेर मोठं असं स्वस्तिक काढलं होतं. आता इथं माझी फक्त रांगोळी काढायची बाकी होती. आता सृष्टीवहिनीच्या मम्मीला वगैरे बोलवलं नव्हतं, कारण त्याच म्हणाल्या की चोरओटी तुम्ही करा, आपण डोहाळ जेवण परत घालूया म्हणून मोठं. मग असं आमचं सगळं प्लॅन वगैरे ठरलं होतं, पण अचानक ते पण कॅन्सल झालं. आता का ते सांगतेच तुम्हाला, पण इथं बघा तोपर्यंत आहो आणि आत्तीसुद्धा आले होते संध्याकाळी. कारण मी तुम्हाला म्हटलं तसं की मी 2 दिवस झाले इकडे चाललेले असल्यामुळे मला संध्याकाळी रिटर्न जायचं होतं त्यांच्यासोबत. मग चोरोटी करून आम्ही जाणार होतो म्हणून ते आले होते. आणि इथं अशी काहीशी माझी सगळी इथं तयारी करून झाली होती बघा. असं सगळं म्हणजे जेवढं काय आपल्याला सहजासहजी होतं तेवढं केलं. इथं भाऊ आमचे बसून बसून जांभळ्या द्यायला लागले होते. आणि इथं वैभव आरव सगळे रेडी होऊन बसले होते की आता चोरोटी करायची म्हणून. आणि इकडे बघा सृष्टीवहिनी आमच्या मस्त अशा छान साडी घालून तयार होऊन आल्या होत्या. तर ही साडी सृष्टीवहिनीसाठी आणली होती. आणि सृष्टीवहिनीची चोरोटी ही ना, तर आपण रोहिणीची चोरोटी केली ना, तर त्याच्या अगोदर सृष्टीवहिनीची चोरोटी केलेली होती. आणि आता इथं माझ्या चुलती आणि ह्या माझ्या भाऊजे म्हणजे संगीता वहिनी वगैरे सगळेजण आले होते. आम्ही 4-5 जणी होतो. म्हणलं आता ओटी भरून घ्यायची म्हणून. इथं संध्याकाळच्या टायमालाच भरतात ना ओटी, त्याच्यामुळे मग इथं आता झाली सगळी तयारी, आता भरून घेतो ओटी. मला वाटलं येतच नाही काय बसायला. तर इथं आता सगळेजण म्हणाले तुझाच मान आहे त्याच्यामुळे तूच अगोदर ओटी भर म्हणले, म्हणून मग सगळ्यात अगोदर आता इथं त्यांचं हळदी कुंकू लावून ऑप्शन करते आणि ओटी भरून घेतात. आमच्याकडे ना ओटीला एक फळ घालतात बरं का, म्हणजे सगळे जे आहेत सगळ्यांनी एक फळ घालायचं 5 जणींनी असं असतं. तर इथं आता ऑप्शन वगैरे मी करून घेतलं. आणि हो, मी तुम्हाला म्हटलं की डोहाळ जेवणाचं मी परत सांगते तुम्हाला म्हणून. आम्ही असं खूप प्लॅन केलं होतं की डोहाळ जेवण खूप छान करायचं वगैरे, म्हणजे नाही का अशी आमची तयारी पण होती तशी. पण परत लक्षात आलं की माझ्या माहेरीना कधीच कोणाचं डोहाळ जेवण घातलं नाही. मग त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे नाही का पुजारी काकांना जाऊन विचारलं वगैरे, तर ते पण म्हणाले की घालत नाही, म्हणजे रुजून नाहीये तर घालायचं नाही म्हणून. मग त्याच्यामुळे आमची अशी सगळी हाऊसमौस सृष्टीवहिनीची पण राहून गेली. आणि आता ही चोरोटी केल्यामुळे ना ही तेवढीच मेमरी राहिली की त्यांची प्रेग्नेन्सीची म्हणलं तर असं. कारण डोहाळ जेवणाला पण आपण भरपूर अशी स्वप्न बघितलेली असतात ना, मग असंच काहीसं झालं आणि डोहाळ जेवण कॅन्सल झालं त्याच्यामुळे. मग म्हटलं चला आता आज हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर करताना आणि एडिट करताना ना मला असं वाटत होतं मी खरंच म्हणजे आजच हे सगळं होते असं मला म्हणजे फील होत होतं, एवढं छान वाटत होतं. आणि असं काहीसं आपलं हे डेकोरेशन वगैरे झालं होतं. हे बघा इथं जवळून पण दाखवते तुम्हाला. आणि सृष्टीवहिनी किती छान दिसत होत्या ना, तर हे बघा त्या पण खुश झाल्या होत्या की तेवढं छोटंसं पण त्यांना खूप आवडलं होतं. इथं लगेच वैभवला बर्फी वगैरे चारायला लावली सृष्टीवहिनीला आणि थोडीशी मजा मस्ती झाली. आणि इथं आरवलं मग आमच्या काय जे सगळेजण मोठे करतात ते करायचं असतं. आणि इथं बघा आहोंनी ना बर्फी चारली म्हणून आम्ही हसत होतो, कारण सृष्टीवहिनीने खूप गोड झालं होतं खाऊन, त्या नको म्हणत होत्या. आणि मग त्याच्यानंतर मग इथं बघा दृष्टी आहे, ही सृष्टीवहिनीची बहीण तुम्हाला म्हटलेलं. आणि मग सगळ्यांनी चारून वगैरे घेतलं. ह्यांनी दोघांनी सगळ्यांना नमस्कार करून घेतला. म्हणजे तसं तर राहू द्याच म्हणत होते सगळेजण, पण म्हटलं असू द्या जोडीने पाया पडा, बाळ होणार आहे, सगळ्यांचा आशीर्वाद घेतलेला कधीही चांगलं. हे नका हो पण म्हणत होते सृष्टीवहिनीला की वाकू नका म्हणून इथं. आणि मग त्याच्यानंतर इकडं त्यांनी सगळ्यांच्या वगैरे पाया पडून घेतला. उशीर बराच झाला होता, पण आता म्हटलं झालंय सगळं एवढं केल्यासारखं, तरी जरा थोडंसं छान पण वाटत होतं आम्हाला सुद्धा. तेवढंच छोटंसं पण घरातल्या घरात छान वाटलं. ये सृष्टी और ये दृष्टी. आणि तर मग सगळेजण मिळून परत जेवण करायला बसलो, कारण जेवण करूनच मग मी निघणार होते म्हणून. आणि आपलं वरण भात चपाती भाजी छान मस्त स्वयंपाक बनवला होता सृष्टीवहिनीने. आणि काय हेल्प पण घेतली नाही, त्यांचं त्यांनी सगळं केलं बरं का, मी इकडे तयारीला लागले होते म्हणून. तर मस्त सगळ्यांचं जेवण असं झालं. पण आता असं झालं होतं मला 2-3 दिवस राहिलेले असल्यामुळं ना जायचं म्हटलं की नको वाटतं आपल्याला, होय की नाही. मग इथं मी जी नेसलेली ही जी साडी होती ना, तर ही वैभवनं माझ्यासाठी साडी आणली होती की चोरोटीला म्हणजे मला घ्यायची असते म्हणून. तर
तर जी तुम्ही आपला सिल्वर बटन आलेलं त्या व्हिडिओमध्ये पाहिली होती बघा मी नेसलेली, तर ती हीच साडी होती. मग इथं अक्कांनी माझी ओटी वगैरे भरून घेतली आणि लगेच मग परत आत्तींची सुद्धा ओटी भरून घेतली. तर तोपर्यंत सगळ्यांच्या पाया वगैरे मी पडून घेतलं. आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सृष्टीवहिनीचं पण यूट्यूब चॅनल आहे बरं का. आणि आत्ता सध्या थोडंसं प्रेग्नेन्सीमुळे ना त्यांचे सध्या व्हिडिओज नाही येत पण अजून थोड्या दिवसांनी त्यांचे रेग्युलरली व्हिडिओ येत राहतील. आणि त्यांचं चॅनल आहे सृष्टी वैभव व्लॉग्स म्हणून. आणि तुम्ही जाऊन त्यांच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की सबस्क्राईब करा. तर इथं बघा आता माझी जायची तयारी सुरू आहे. आता नॉर्मली तुम्ही बघताच मी संध्याकाळीच जाते आणि संध्याकाळीच येते असं असतं. दिवस असंच असतं की तयारीत सगळा जातो. आता चला निघाले आता मी तरी. चला किती वाट बघितली मगाशी. चला आत्ती. चला बाय. दृष्टी कुठे आहे? बाय अक्का बसा. हा ती कुठून या. चला बाय 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 अप्पा. दृष्टी बाय. अक्का बसा. हा बाय बाय. हो 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 चला बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.